नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बळीराजाला लुटणाऱ्या बोगस टोळीचा कासोद्यात पर्दाफाश. एरंडोलच्या कृषी विभागाने आणि कासोदा पोलिसांनी कासोदा पारोळा रोडवरील साईबाबा मंदिराजवळ सापळा रचून बोगस HTPT कापूस बियाण्याची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. कारवाई सुमारे 9,75,200 रुपयांचा मुद्देमालासह एकाला बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याचे धागेदोरे थेट धुळ्यापर्यंत पोहोचले आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एरंडोल तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील पथकाने 7 मे 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता कासोदा पारोळा रोडवर गस्त सुरू केली. साईबाबा मंदिराजवळ एका संशयास्पद मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक MH18BC 6441 अडवून झडती घेतली असता त्यात अवैध HTBT कापूस बियाणाचं तब्बल 396 पाकिटे मिळून आली. या बियाणाची किंमत 4,75,200 रुपये इतकी असून 5 लाखाची कार असा एकूण 9,75,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी योगेश बळवंत पाटील वय वर्ष 28 राहणार सौदाणे जिल्हा धुळे याला घटनास्थळावरून ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता हे बियाणे त्याने धुळ्यातील वाडी भोकर रोडवरील नितीन देवरे याच्याकडून आणल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध बियाणे विक्री करणाऱ्याचे धाबे ताण आणले आहेत. कृषी अधिकारी गुणनियंत्रण निखिल राजेश टोळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कासोदा पोलीस ठाण्यात बियाणे कायदा 1966च्या विविध कलमान्वये कलम 7, 8, 9 आणि 6A, 6B गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची आणि शासनाची फसवणूक करण्याच्या उद्देशाने विनापरवाना विनाबिलाचे बियाणे साठवून ठेवल्याचा ठपका आरोपीवर ठेवण्यात आला आहे. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धर्मराज वसंत पाटील हे या प्रकरणाचा पुढील तपास करत असतात. धुळ्यातील मुख्य सूत्रधार नितीन देवरे याच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर आहे.